नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. फायनली आता सायलीची प्रेग्नन्सी घरात कळल्यामुळे घरात खूप मोठा आनंद झाला आहे. परंतु आता अर्जुनला त्या गोष्टीचा आनंद उपभोगता येत नाही, कारण की प्रियाच्या प्रेग्नन्सीचं सत्य हे अर्जुनला कळलेलं आहे. त्यामुळे आता अर्जुन सायलीच्या प्रेग्नन्सी बाबतीत नेमका कोणता निर्णय घेणार आहे, तर प्रिया काहीतरी खटपट करून जेलमधून निघण्याचा प्रयत्न तर करणार आहे. त्याचबरोबर प्रियाच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर जेव्हा प्रिया ही सुभेदार कुटुंबामध्ये येणार आहे, त्याच वेळेला अश्विन आणि अर्जुन यांनी तर सत्य लपवलं आहे. परंतु प्रिया आता स्वतः सुभेदार कुटुंबात येऊन जेव्हा सत्य सांगणार आहे, तेव्हा नेमकं काय घडणार. आणि आता पूर्णाजी ही सायलीला तन्वी समजत असताना जेव्हा तन्वी म्हणजेच प्रिया ही पूर्णाजी समोर येणार, तेव्हा ती तिला आता सायली समजणार का. त्यामुळे नेमकं आता पुढे मालिकेला कोणतं वळण येणार आहे, सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायली घरात कुठेही नसते, त्यामुळे घरामध्ये खूपच टेन्शन असतं. आता सायलीला शोधण्यासाठी सगळेजण अगदी जीवाचा रान करत असतात, कारण की सायली कुठेही सापडत नसते. त्याच वेळेला आता सायली ही विमलला तिथेच गार्डनमध्ये मागच्या बाजूला पडलेली दिसते. त्यामुळे आता धावत विमल येते आणि म्हणते की सायली वहिनी तिकडे आहे. आता सायलीला बघितल्यानंतरच सगळेजण घाबरतात आणि अर्जुन उचलून सायलीला हॉलमध्ये घेऊन येतो आणि सायलीच्या डोळ्यावरती तेव्हा पाणी मारतात, कारण की सायली ही दचकन उठते. तेव्हा मग अश्विन विचारतो की सायली वहिनी नेमकं काय झालं आहे, तुला असं त्रास का झाला आहे, म्हणजे तू अशी घाबरली काय आहेस आणि नक्कीच काहीतरी आहे असं मला वाटतंय. तेव्हा मग सायली काहीच उत्तर देत नसते. अश्विन तिला चेक करत असतो. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, अश्विन मला त्याच्याकडे बघत असलेला म्हणतो असं काय आहे अर्जुन दादा, कशासाठी सायली वहिनीला हा सगळा त्रास झालेला आहे. आता लगेच असं विचारल्यानंतर विचारतो की मला सांग सायली वहिनी, तुझे पिरियड्स कधी आले होते लास्ट. तेव्हा सायली म्हणते की अश्विन भाऊजी लास्ट पिरियड म्हणजे 2 महिने झाले. तेव्हा लगेचच तो म्हणतो की आपल्याला काही टेस्ट करणं गरजेचं आहे, म्हणजे हिचे पिरियड्स आले नाही आहेत, कदाचित प्रेग्नन्सीचे सिम्पटम्स असू शकतात. हे ऐकल्यानंतर अस्मिता खुश होते आणि म्हणते की काय सायली, म्हणजे माझ्या मागोमाग वा भारीच, आता मी पण लवकरच आत्या होणार आहे. तेव्हा सायली म्हणते की नाही, म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे, मी त्याच्यासाठीच डॉक्टरकडे गेले होते. तेव्हा अर्जुन विचारतो की म्हणजे बायको नक्की काय झालं आहे, तू डॉक्टरकडे गेली होतीस, मग त्याबद्दल काय घडलं. तेव्हा लगेचच ती सांगते की मी डॉक्टरकडे गेले होते आणि मला डॉक्टरने कन्फर्म केलं आहे की मी प्रेग्नेंट आहे. आता हे ऐकल्यावर अर्जुन आणि घरातल्यांना सगळ्यांना धक्काच बसतो. कल्पना ही तिच्याकडे बघतच बसते आणि कल्पना आता तिला जवळ घेत म्हणते की सायली, मला खरंच असं मनापासून वाटत होतं की घरामध्ये ना कुठली तरी अशी आनंदाची बातमी यावी, सगळं काही व्यवस्थित होण्यासाठी. पण आता मला खरंच असं वाटतंय की सगळ्या गोष्टी अगदी मनापासून झाल्या पाहिजेत आणि सगळं ठीक झालं पाहिजे. मी खरंच खूप आनंदात आहे. त्याच वेळेला हे ऐकल्यानंतर अर्जुनकडे सायलीची नजर जाते. घरातले सगळेजण अगदी आनंद उत्सव साजरा करत असतात, पण अर्जुनच्या चेहऱ्यावरती तिला काळजी दिसत असते आणि ती अर्जुनची जी काळजी असते सायलीला अगदी बरोबर समजत असते. अर्जुन आता बघतो आणि म्हणतो की बायको. तेव्हा लगेचच ती त्याच्याकडे बघतच राहते आणि नंतर मग अश्विन हा अर्जुनला कॉंग्रॅच्युलेट करतो की खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स दादा, तुझं आणि बहिणीचं दोघांचंही. तुम्ही दोघंही खरंच खूप छान बाळ रिझर्व करता आणि तुम्ही घरच्यांसाठी इतकं सगळं केलं आहे, आता स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे तुम्हाला. मला माहिती आहे की दादा आतापर्यंत सगळ्या गोष्टी या तुम्ही आमच्यासाठी करत आलात, पण आता मात्र तुला स्वतःकडे आणि वहिनीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे, कारण तिच्या पोटात वाढणारं बाळ, या सगळ्या गोष्टी या आनंदाने एक्सेप्ट कर. अश्विनचं जे काही बोलणं असतं ते अर्जुनला खरंच खूप दुःखद असतं, कारण की बिचारा अश्विन पण एका बाळाचा बापच होणार असतो. काही का होईना, परंतु ते बाळ त्याचं असतं. अश्विनच्या चेहऱ्यावरचं ते गिल्ट अर्जुनला बरोबर समजत असतं आणि चैतन्यालाही ते बरोबर कळतं. त्यानंतर आता अश्विन बाजूला निघून जातो. सायलीशी अर्जुन काहीही न बोलता बाजूला जातो. त्यामुळे सायलीला जरा वाईट वाटतं की माझ्या या गुड न्यूजवरती अर्जुन काहीच बोलला नाही. त्याचबरोबर आता अश्विन हा बाजूला जातो आणि अर्जुन त्याच्या मागे जाऊन बोलतो की 1 मिनिट अश्विन थांब. तेव्हा अश्विन म्हणतो की दादा तुला माहिती आहे ना, मला खरंच हे सगळं फेस करणं खूप कठीण जातं आहे आणि त्यातच सायली बहिणीची गुड न्यूज आली, त्यामुळे तू घरात कोणालाही काहीही सांगणार नाही आहे. मी तुला रिक्वेस्ट केली आणि प्लीज तू माझं आता ते ऐकायचं आहे, तू कोणालाही काहीही बोलू नकोस. आता त्याच वेळेला अश्विन त्याच्याकडे बघून म्हणतो की ठीक आहे, पण एक गोष्ट नक्की
किती काही झालं तरीही मला प्लीज तू या गोष्टीची शाश्वती दे की तू कोणालाही काही सांगणार नाही आहे आणि प्लीज तुझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास ठेवू नको. अश्विनला आता तो म्हणतो की पण एक गोष्ट तर ठीक आहे ना अश्विन, तुलाही यावेळेला बाळ होणार होतं, कसं सगळं ठीक होणार होतं. तेव्हा लगेचच अश्विन म्हणतो की नियती आहे, आपण काहीच बोलू शकत नाही. आता जी डेस्टिनी आहे ती डेस्टिनीच या सगळ्या गोष्टी हँडल करणार आहे. मी कधीही आणि कितीही काही झालं तरीही प्रियाचं ते बाळ एक्सेप्ट करू शकत नाही. कारण की मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की प्रिया या सगळ्या गोष्टींमध्ये ही अजिबातच सगळ्या गोष्टी घरातल्यांबरोबर करू शकत नाही. म्हणूनच मी तिला आपल्या घरात आणणार नाही आहे. ती पुन्हा बाळाचं हत्यार बनून आपल्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल आणि मला तो अजिबात माझ्या कुटुंबाला त्रास होऊ द्यायचा नाही आहे आणि त्याचमुळे मी या सगळ्या गोष्टी टाळतो आहे. त्याच वेळेला हे ऐकल्यानंतर आता अर्जुन त्याच्याकडे बघायला लागतो. अर्जुन म्हणतो की खरंच तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणून. त्याचबरोबर आता अश्विन म्हणतो की हे बघ दादा, आता तू कुठल्याही प्रकारचं वाईट वाटून घेऊ नकोस आणि सायली वहिनीच्या बाबतीत तर तुला आनंदाची बातमी मिळाली, त्यामुळे तू प्लीज खुश हो. कुठलाही त्रास मनामध्ये ठेवू नकोस आणि माझा विचार यावेळेला अजिबात करू नको. मला माहिती आहे की तुला यावेळेला असं वाटत असणार आहे की या गोष्टीत मला काय वाटेल, पण नको विचार करू. तुम्ही दोघंही हे डिझर्व करता, तुम्हाला अभिनंदन असं म्हणून आता अश्विन त्याचं अभिनंदन करतो. पण मनामध्ये तो खूपच दुःखी असतो. अर्जुन आता त्याच्या रूममध्ये असतो आणि नाराज असतो. तेव्हा सायली तिथे येते आणि म्हणते की हे सगळं काय चालू आहे, म्हणजे मला तरी हे सगळं वेगळंच वाटतंय. तुम्हाला मी प्रेग्नंट असल्याचा जराही आनंद झालेला नाही आहे. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की बायको अगं तसं काही नाही आहे, पण ना मला जरा या सगळ्याचा धक्का बसला. तेव्हा सायली म्हणते की खरं तर मला एक्सपेक्टेशन होतं की तुम्ही आनंदाने हे सगळं स्वीकाराल, पण नक्की हे असं का केलं तुम्ही आणि तुम्हाला असं वाटतंय का की मला काही समजणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे बायको नेमकं तुला काय बोलायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माहीत होतं की तू हे जे सगळं काही बोलणार आहेस ते तू बोलणार. मग सायली म्हणते की मी स्वतः जाऊन चेक केलं आहे ते, कारण की तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु तुम्ही ते ऐकून घेतलं नव्हतं आणि त्यासाठी मी शांत बसले आणि किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी या मी एक्सेप्ट करणार नव्हते. पण मला डॉक्टरकडे गेल्यानंतर सगळ्या काही गोष्टी नव्याने समजल्या आणि त्याचमुळे मला आता तुम्हाला काहीही सांगता आलं नव्हतं. पण मी जेव्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही माझ्यासाठी अवेलेबल नव्हते. यासाठी मला खरंच खूप वाईट वाटलं होतं आणि किती काही झालं तरीही माझ्या पोटात बाळ आहे आपलं, हे कसं तुमच्यापासून मी लपू. तेव्हा अर्जुन जरासा नाराज असतो, कारण की अश्विनची पण ती स्थिती असते. अश्विनलाही या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागत असतं. तर दुसरीकडे अर्जुनचा चेहरा पडलेला असतो अजूनही आणि अश्विन त्याच्या रूममध्ये बसलेला असतो, कारण की तो आता जेलमध्ये गेल्यानंतर अश्विन आता प्रियाच्या बाबतीत विचार करत असतो. अश्विन विचार करतो की किती काही झालं तरीही ते मूल माझं होतं, पण माझ्या या सगळ्या गोष्टीमुळे मला या सगळ्या गोष्टींचा त्रास करावा लागला. मी डॉक्टर असूनही मी त्या बाळाचा स्वीकार करू शकलो नाही. मी खरंच खूप वाईट आहे आणि माझ्या बाबतीत जे काही घडलं आहे त्यासाठी मी कधीच त्या तन्वीला माफ करू शकणार नाही आहे. आता अश्विनची जी काही हालत असते ती अगदी बरोबर अर्जुनला ओळखलेली असते. अर्जुन हा तेवढ्यातच तिथे येतो आणि म्हणतो की अश्विन, मला माहीत होतं की तुला या सगळ्याचा खूप त्रास होणार आहे, त्यासाठी तू प्लीज इतका विचार करू नकोस. आय नो एक डॉक्टर म्हणून तुला ते सहन करणं खूप कठीण जाईल, पण प्लीज या गोष्टी तू मनातून काढून टाक. त्याचबरोबर इथे आता प्रियाच्या डोक्यामध्ये सुरू असतं की नाही, काहीही झालं तरीही मला या गोष्टीचा वापर करून सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हा शिरता येईल आणि ही जी काही गोष्ट आहे म्हणजे हे जे आमचं बाळ आहे ते बाळच या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करेल आणि ज्याप्रमाणे मला घरात घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी घडतील ना त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी आता मी माझ्या मनाप्रमाणे करून घेणार. आता जेव्हा अर्जुन आणि बाकीचे सगळेजण प्रियाच्या विरोधात असतात तेव्हा प्रियाने खटपट करून स्वतःसाठी काहीतरी केलेलं असतं. म्हणजेच प्रियाने आता प्रेग्नंट असल्यामुळे कोर्टाला तिने पत्र दिलेलं असतं की मला माझं बाळ या घरात वाढवायचं नाही आहे आणि म्हणूनच तिचं जे काही आता अपील असतं ते कोर्टामध्ये गेलेलं असतं आणि प्रेग्नंटशीच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये बऱ्याच काही सवलती असतात ज्या प्रिया स्वतःला मागत असते. नंतर आता अर्जुन अजूनही बाळाबद्दल काही बोललेला नाही, त्यामुळे सायलीला खूप वाईट वाटत असतं, कारण अश्विनच्या बाबतीत गुंतलेला अर्जुन हा अजूनही त्याला काहीही कळलेलं पण त्याने सायलीला जवळही नाही घेतलं आहे याचं सायलीला खरंच खूप वाईट वाटत असतं. त्याच वेळेला आता अर्जुन हा रूममध्ये असताना सायलीला समजवतो की हे बघ बायको, तू असं समजू नको की मला वाईट वाटलं आहे किंवा मला हे न्यूज आवडलेली नाही आहे,
पण मे बी मला रिॲक्ट करायला तेवढं जमलेलं नाही आहे आणि त्यासाठी प्लीज सॉरी, तू माझ्याबद्दल कोणताही चुकीचा विचार करू नको, प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर, असं आता तो तिला समजावत असतो. त्याला आठवतं अश्विनचं वाक्य की किती काही झालं तरीही प्लीज मला या सगळ्यामध्ये घेऊ नको, म्हणजे घरात कोणालाही प्रियाच्या प्रेग्नन्सीबाबत कळायला नको, हे सगळं आता त्याने ठरवून ठेवलेलं असतं आणि म्हणूनच किती काही झालं तरी या गोष्टी त्यांच्या मनातून अजिबातच जात नसतात. त्याचबरोबर आता सायली ही ठरवत असते की अर्जुनला अजूनही काहीच कसं वाटत नाही, पण त्याच्या डोक्यामध्ये वेगळे विचार ते म्हणजे अश्विनचे सुरू असतात. अश्विनने शपथ दिल्यामुळे काहीही बोलता येत नसतं, त्यामुळे आता तिलाही वाईट वाटतं की अर्जुन माझ्याशी अजूनही काहीही बोलत नाही. तर आता अर्जुन सायलीला सांगतो की बायको, मी उद्या तुझ्याबरोबर तुझ्या डॉक्टरकडे येतो, आपण दोघंही जाऊया आणि आपण दोघं जाऊन भेटूया डॉक्टरला. मी सगळं काही विचारून घेणार आहे की तुला काय करायचं काय नाही, या सगळ्या गोष्टी. तर इथे मित्रांनो, जे काही आपण कोणी विचार केलं नव्हतं तेच घडणार आहे. ते म्हणजे की आता प्रियाला कोर्टाकडून मिळाले आहे जामीन, म्हणजेच प्रियाने प्रेग्नन्स असल्यामुळे सगळे काही पुरावे सादर केल्यामुळे आता प्रियाला जेलमधून सोडलेलं असतं आणि जेलमधून सोडल्यामुळे आता प्रिया देखील बाहेर मोकाट झालेली असते. तर आता सायलीची प्रेग्नन्सी जेव्हा कळते तेव्हा मात्र कल्पना आणि बाकीचे सगळे या गोष्टी समजावत असतात सायलीला की तुला कसं राहायचं आहे आणि अजिबात घरातलं काम वगैरे करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, या सगळ्या गोष्टी आता सायलीला ती समजावत असते. त्यावेळेला पूर्णाजी तिथेच बसलेली असते आणि पूर्णाजी म्हणते की तन्वी, तू नको काळजी करूस, अगं आम्ही आहोत तुझ्यासोबत, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. तर इथे पूर्णाजीला सायली नाही तर तन्वी प्रेग्नेंट आहे असं वाटत असतं आणि त्यामुळे पूर्णाजी तिला तन्वी समजूनच बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असते. त्याचबरोबर इथे आता प्रियाने घरात उच्छाद मानलेला असतो, म्हणजे प्रिया पुन्हा एकदा घरात आलेली आहे. आता प्रियाला समोर पाहिल्यानंतर सगळ्या जणांचा अगदी राग होतो. अश्विन तिला विचारतो की तू इथे कशाला आलेली आहेस, मी तुला सांगितलं होतं की तू अजिबात येऊ नको आणि तू जेलमधून सुटलीसच कशी. प्रिया त्याला रिक्वेस्ट करते आणि म्हणते की प्लीज असं नको बोलू अश्विन, मला माहिती आहे की तुझा माझ्यावरती राग आहे, पण प्लीज असा राग नको करूस माझा, मला माहिती आहे, पण आता मी प्रेग्नेंट आहे आणि आता सगळ्यात जास्त मला तुझी म्हणजे आपल्या बाळाच्या बाबाची गरज आहे, त्यामुळे प्लीज मला एक्सेप्ट करू नकोस, पण या बाळासाठी तरी निदान मला इथे राहू दे. आता लगेचच अश्विन तिला म्हणतो की नाही, मी तुला अजिबात माफ करू शकत नाही, तू इथून निघ, मला तुझा चेहराही नाही बघायचा आहे आणि तू इथे आली आहेस ना, आल्या पावली परत जायचं, माझ्याकडे तुझं काहीही काम नाही आहे, समजलं, निघ चल इथं, असं म्हणून आता अश्विन तिच्यावरती ओरडतो. तेव्हा प्रिया म्हणते की प्लीज अश्विन असं बोलू नकोस, मला माहिती आहे माझं चुकलं आहे, पण प्लीज असं करू नको, असं म्हणून आता अश्विन तिला म्हणत असतो की माझं तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही आहे, समजलं, त्यामुळे इथून निघायचं, गपचूप निघायचं, मी तुला बायको म्हणून स्वीकारत नाही आहे, तुला मी घटस्फोटाचे पेपर पाठवणार आहे लवकरच, त्यामुळे इथे तू थांबायचे नाही. आता घरातल्यांना सगळ्यांना कळलेलं असतं की प्रिया परत आली, पण तिच्या येण्याचं कारण हे कोणालाही माहीत नसतं आणि प्रिया खरं तर सुटली कशी, हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. पण फक्त अश्विनला आणि अर्जुनला, चैतन्याला माहीत आहे की प्रिया प्रेग्नेंट आहे, म्हणून तिला सोडण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आता सायलीलाही ऐकून जबरदस्त धक्का बसतो, कारण की सायली प्रेग्नेंट आहे तर प्रिया आणखी काही तिचा त्रास देऊ शकते, त्यामुळे कल्पना आणि प्रताप हे प्रियाला घरात ठेवून घ्यायलाच तयार नसतात. त्याच वेळेला आता प्रिया सगळ्यांसमोर धमाका करते की माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा वारस वाढणार आहे आणि त्यासाठी मी इथे आलेले आहे, प्लीज मला माफ करा, मी इथे आले पण मला ह्या बाळाला म्हणजेच तुमच्या वारसाला जेलमध्ये वाढवू द्यायचं नाही, तर अश्विनचं बाळ माझ्या पोटामध्ये वाढते, आई बाबा प्लीज समजून घ्या. तेव्हा हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. पुन्हा एकदा सायलीची प्रेग्नेन्सी पाठोपाठ प्रियाच्याही प्रेग्नेन्सीचा बॉम्ब घरावर पडलेला आहे. तर दुसरीकडे पूर्णाजी तेवढ्यातच तिथे येते आणि पूर्णाजीने हे खरं तर काही ऐकलेलं नसतं, परंतु पूर्णाजी आता प्रियाला बघते आणि लगेचच तिला येऊन आवाज देते की अगं सायली, किती दिवस झाले तू आली नाहीस आणि मला वाटलंच होतं, अगं आमचा अर्जुन बघ किती टेन्शनमध्ये, किती काळजी असते, किती दिवस त्याची बायको आलेली नाही सायली, म्हणून आता इथे पूर्णाजीने चक्क प्रियाला सायली म्हणून हाक मारलेली आहे. आता पूर्णाजीचं जे काही सगळं चित्र आहे ते प्रियासमोर उभं राहिले, म्हणजे ही म्हातारी अशी वेड्यासारखी का वागते, सायलीला तन्वी म्हणून हाक मारते आणि मला ती सायली म्हणून हाक मारते, म्हणजे आता पूर्णाजी हिला वेड लागलेलं आहे की काय, अशी गोष्ट तिच्यासमोर आलेली आहे. आणि प्रियाला समजलं की म्हातारीची काही डोक्याची व्यवस्था ठीक नाही आहे, त्यामुळे आता प्रियाच्या हातामध्ये अर्जुनचा हात पूर्णाजी देत आहे आणि त्यांना दोघांना कायमचं एकत्र करत आहे.
आता सायली आणि अर्जुन यांचं बाळ असतानाच त्यांच्यामध्ये एक खूप मोठा दुरावा आला आहे. तर सगळ्या गोष्टीला आता सायली आणि अर्जुन कसे सामोरे जाणार पाहणं एकदम रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.